विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईमुळे अभिजित पाटील यांना शरद पवार यांना सोडून भाजपाच्या गोटात जावं लागलं. मात्र अभिजित पाटील यांचे पवारांवरील प्रेम अजूनही कायम असल्याचं दिसून येत आहे. कारण मंगळवेढ्यातील त्यांच्या कार्यालयात शरद पवार यांच्या छायाचित्रासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा लोगो अजूनही कायम आहे. सध्याचे राजकीय वातावरण पाहता अभिजित पाटील यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घर वापसी होणार का याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या प्रवेशाच्या कार्यक्रमात पाटील यांच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा उमेदवारीचं सुतोवाच झालं होतं. तर पुढे त्यावर शिक्कामोर्तब करून पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. अभिजित पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एंट्री होताच भगीरथ भालके हे पक्षापासून दुरावायला सुरुवात झाली होती. पुढे त्यांनी राष्ट्रवादीतून तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला होता. मात्र तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्या पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे बीआरएसचे तेलंगणाबाहेरील काम थंडावलं. त्यामुळे भगीरथ भालके ही महाविकास आघाडीत परतणार असल्याची चर्चा आहे. विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपाकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, प्रशांत परिचारक यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे महायुती आणि महाआघाडीकडून कुणाला संधी मिळते याची प्रचंड उत्सुकता पंढरपूर मंगळवेढ्यात आहे.